वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 15,86,00,000 रुपयांचा विमा हप्ता भरला असताना विमा कंपनीने केवळ करंजी या एकाच महसूल मंडळासाठी 1,09,00,000ची भरपाई मंजूर केली आहे। उर्वरित 45 महसूल मंडळातील शेतकरी मात्र भरपाईपासून वंचित राहिल्याने संतापाची लाट उसळली आहे। बुलढाणा जिल्ह्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी 16 नवीन आरोग्य केंद्रे आणि 51 उपकेंद्रांची घोषणा केली आहे। मात्र अस्तित्वात असलेल्या रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाचा अभाव आणि डॉक्टरांची कमतरता असल्याने केवळ नव्या घोषणांनी प्रश्न सुटणार का, असा सवाल नागरिक करतायत। पांढरकवडा परिसरात नाल्यातील दूषित सांडपाण्यावर भाजीपाला पिकवल्याचे प्रकार समोर आले असून या भाज्यांमध्ये शिसे आणि झिंक सारखे विषारी जड धातू आढळत आहेत। अशा भाज्यांच्या सेवनामुळे किडनी, लिव्हर आणि कर्करोगाचे आजार बळावत असल्याचे भीतीचे वातावरण आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील 8 पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये गेल्या 2 वर्षांपासून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने गुरांच्या उपचारांचा प्रश्न गंभीर बनला आहे। इमारतींची अवस्थाही जीर्ण झाली असून जवळपास 1 लाख पशुधनाच्या आरोग्याची जबाबदारी वाऱ्यावर आहे। लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील गोविंद विद्यालयाच्या परिसरात असलेली मौल्यवान सागवान आणि सिसमची 8 झाडे मुख्याध्यापक आनंदराव मदनकर यांनी विना परवानगी तोडून त्यांची बेकायदेशीर विक्री केली। या प्रकरणी भंडाऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात संताप व्यक्त होत आहे।